तर बघा, ही आहे माझी मुलगी. आम्ही गेलो होतो शेतामध्ये चणा उचलायला, तर ती आपल्या पप्पाला मदत करत होती गाठोडे उचलण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कुठे गेल्या, तर मी काढत होती तिचा व्हिडिओ, कारण मला तिचं खूप कुतूहल वाटत होतं की ती आपल्या पप्पाला शेतामध्ये काम करावं लागत आहे. एवढी हुशार मुलगी आहे ना माझी, की तिला असं वाटते की आपले पप्पा काम करत आहे ना, तर मग आपण कसं उभं राहायचं, म्हणून तिच्या पप्पाला उचलू लागत होती. आमची चण्याची गंजी आता जमा करण्यात आली होती. सरकार काही मम्मी भाव माझा देत व्हिडिओ नाही, काढ, मम्मी कास्तकाराची माझा व्हिडिओ हालत काढ अशी मला आहे. नेहमी म्हणत होती. म्हणून तिचा मी हा व्हिडिओ घेतला होता. तुम्हाला वाटतं असेल का हे काय नुसतं व्हिडिओ काढायला केली का, तर बघा, मी पण त्यांना मदत करत होती. मी पण चणा उचलू लागत होती, कारण कसं सगळे कामं मजुराच्या हातून नाही करू शकत ना. आपण कसं हातावर आणून खाणारे लोक आहोत, त्याच्यामुळे सगळे कामं मजुराच्या हातून नाही करू शकत. म्हणून मी पण गेली होती, मी पण चणा उचलू लागायला मदत केली. मी पण चणा जमा करत होती आणि क्रिशाचे पप्पा नेऊ टाकत होते. तर त्याच्यामुळे आम्ही शेतात गेलो होतो आणि क्रिशा पण आमच्या सोबत आली होती. ती पण आम्हाला काम करू लागत होती आणि शेतातच आम्ही मग सगळे कामं केले आणि मग आम्ही तिथे जेवण वगैरे केलं मस्तपैकी. पहा कसं वाटते आमचं शेत, मस्त बोरीचं झाड आहे तिकडे. इकडे आम्ही चणा उचलत होतो. पिकाले काही भाव नाही, याने काही भाव नाही. पिकाले भाव द्यावा लागते म्हणा. पिकाले भाव द्यावा लागते. कसं आहे ना, पिकाले काहीच भाव नाही आहे. जे आहे ना सरकार, ते शेतकऱ्याला बिलकुल भाव देत नाही. आणि चणा आहे ना असा बारीक आहे की काही नाही. एवढी मोठ्या 2 एकरातला चणा, फक्त असं वाटत आहे की एखाद पोतं जरी झालं ना तरी खूप आहे. काय करणार आहे, निसर्ग पण साथ देत नाही आणि गव्हर्नमेंट काही भाव देऊन नाही राहिला आहे. त्याच्यामुळे ना कास्तकार म्हणजे खूपच एक खेळ झाला आहे. शेती म्हणजे एक जुवा झाल्यासारखं झालेलं आहे. भाव काही देत त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरी जास्तीत जास्त कामं करून टाकत असतो, मजुराच्या हातून कमी, आणि आम्ही घरच्या घरी जास्त शेती. तर चला, आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.